11 वेळापूर, तर एका बाजूने जे जे क्रिकेट क्लब वेळापूर यांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. ओके. रोहन सरोदेच्या प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक कोणाचं आहे? अण्णा बनसोडे यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार. दीपक भाकरे नवनाथ बनकर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा पुरस्कार आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वांना विनंती आहे, बक्षीस ज्यावेळेस आपण पुकारायला लावताल त्यावेळेस माझ्याकडे जमा करा. कारण बऱ्याचशा वेळा असं होतं आहे, पारितोषिके येत नाहीत आणि मग खेळाडू आमच्याकडे येतात आणि मग तोंड आम्हाला द्यावं लागतं आणि कदाचित त्यामधून गैरसमज देखील निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे आपण पारितोषिक आमच्याकडे रोख जमा करत चला. आयोजकांच्या माध्यमातूनही तशी मला सूचना या ठिकाणी आली आहे. इथून पुढे देखील मॅचला सुरुवात होते. ऑल सेट, रेडी फॉर द मॅच, लेट्स प्ले. ओ पहिला बॉल जो सुरेखरित्या हाताळला गेलाय. अगदी धीम्या गतीचा बॉल होता, जास्त काही मोठी करामत करता आलेली नाहीये. डॉट बॉल इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. अभिज्योत खराडे, ज्यांना खरं तर आज कन्या रत्न प्राप्त झालं. असं म्हटलं जातं, पहिली बेटी आणि धनाची पेटी. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील, परंतु इकडे पंच इंटरेस्टेड नाही आहेत. अगदी जर पाहिलं इकडे मैदानाच्या आतमध्ये एक धाव देखील कंप्लीट होतीये. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे. अभि खराडे इकडे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. बाळू सरांनी आत्ताच त्यांचं अभिनंदन देखील केले. दीपक भाकरे एका बाजूने, तर रोहन सरोदे, रणजित सरांचे बंधू. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला त्यांच्या माध्यमातून इकडे पाहायला मिळाले. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होईल. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरमध्ये खेळलेला फटका आहे. या फटक्यावरती जयराम येण्याच्या अगोदरच पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी श्रीनाथ खटके यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार आहे. दीपक भाकरे आणि मैदानावरती आपण पाहतोय रोहन सरवदे, हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहेत. आतापर्यंत 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलेत. 2 धावा इकडे अभिज्योतने खर्च केल्या मैदानाच्या आतमध्ये. व यावेळेचा फटका फसला आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत का? परंतु मित्रांनो, इकडे थोडासा गाफीलपणा पाहायला मिळालाय. कॅच ड्रॉप झालाय आणि अक्षरशः अभिच्या डोळ्यामधून आगीचे निखारे बाहेर पडत आहेत. ज्या खेळाडूचा तुम्ही झेल सोडलाय तो खेळाडू साधा सुद्धा मामूली खेळाडू नाहीये मित्रांनो. रोहन सरोदे आणि एका बाजूने दीपक भाकरे. दीपक भाकरेच्या षटकारासाठी देखील बक्षीस आहे. नवनाथजी बनकर यांच्या माध्यमातून आहे. पंचांकडे अपील इकडे होतीये. खरं तर दोन्ही पंच इकडे इंटरेस्टेड नाही आहेत, परंतु तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. बॅटची आणि बॉलचा इकडे संपर्क आहे किंवा नाही आहे. वाईटसाठी इकडे मदत घेतली आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू.
तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग आहे. शहानिशा आपण या ठिकाणी करतोय. पाहायचंय काय डिसिजन इकडे समोर येतोय, वाईट आहे किंवा नाही आहे याची शहानिशा या ठिकाणी होतीये. इट्स अ फेअर डिलेव्हरी. फेअर डिलेव्हरीचा कॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. डॉट डॉट चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. अभिची चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल खूप चांगला हाताळला इकडे. जसा बॉल आलाय तसा मात्र पुन्हा एकदा एस्टेरिक्सच्या हातामध्ये विसवलाय. नक्कीच इकडे देखील षटकाची समाप्ती होतीये. एक षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. धाव फलकावरती फक्त 3 धावा आहेत. एक षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती अवघ्या 3 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. आजच्या रात्रीमध्ये उशिरा का होईना इकडे अनेक प्रेक्षक आमच्या समोर जॉईन आहेत. तमाम प्रेक्षक राजांचं सहर्ष स्वागत. दीपक भाकरेंच्या प्रत्येक षटकारासाठी नवनाथ बनकर यांच्या वतीने 200 रुपयांचा पुरस्कार आहे. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ देखील आहे. एक इलेक्ट्रिक स्कूटी या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली आहे. ज्यांना कुपन खरेदी करायचे असतील त्यांनी संपर्क करा. धावबाची संधी आणि इकडे गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगात धावलेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं वेगात धाव इकडे कंप्लीट केली आहे. ओमकार टेकेंना आपण इकडे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑलराऊंडर खेळाडू. यावेळेस फटका उडवलाय उंच आकाशात. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि इकडे अप्रतिम कॅच. रोहन सरोदेचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. विकेट इकडे येताना पाहायला मिळाली आहे. अतिशय जबरदस्त खेळ इकडे मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतोय. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच आहे. उद्या मात्र 10 मॅचचं शेड्यूल आपल्यासमोर जोडलेलं आहे. उद्याच्या रात्रीमध्ये तब्बल 10 मॅचेस आहेत. त्यामुळे उद्या दुपारी 12:30 वाजता रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे. उद्या मॅच थोड्याशा लवकर आपण सुरू करतोय. उद्याच्या संघांनी मात्र या गोष्टीकडे नोंद घ्यायची आहे. 4 धावा धाव फलकावरती आहे. एक गडी बाद. 1.2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अजूनही मॅच आपण मैदानावरती पाहतो. इकडे ऑन आहे. मिसअंडरस्टँडिंग डेड चेंडूची घोषणा आहे. बाळासाहेब रनवरे इकडे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तर स्क्वेअर लेग पंच देखील अत्यंत नामांकित उदयराज सरांना आपण इकडे पाहतोय. आडव्या बॅटने इकडे फटका सजवण्याचा प्रयत्न होता. फटक्यामध्ये पाहिजे तितकी ताकद आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. अनेक प्रेक्षकांनी खरं तर आपल्या स्पर्धेचं कौतुक केलंय. ऑनलाईन सामना बघणाऱ्या प्रेक्षकांनी या स्पर्धेचं आणि आयोजकांचं विशेष कौतुक केलंय. कारण सुंदर नियोजन आहे. हो, मिड ऑफमध्ये चेंडू अडवलाय. एक सिंगल इकडे प्राप्त होतीये. एका सिंगल बरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. ओमकार टेकेंचं गोलंदाजीचा स्पेल खूप चांगला आहे. या षटकामध्ये धावा कमी इकडे खर्च होत आहेत. अभि खराडेने देखील पहिल्या षटकामध्ये खूप चांगली कामगिरी इकडे केली आहे. यावेळेस देखील बॉल पॉइंट रिझनमध्ये कव्हरमध्ये टिपलेला हा झेल आहे आणि इकडे नक्कीच विकेटचं देखील पतन होताना पाहायला मिळेल. अप्रतिम कॅच आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही बघा. अगदी समोर येत फटका टोलवला होता कव्हर पॉईंटमधला क्षेत्ररक्षक, ज्याने मात्र कुठली हालचाल न करता हा झेल टिपलेला आहे. अप्रतिम कॅच जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. विकेट आली आहे. हसन 11 वेळापूर या संघाला मात्र मोठा धक्का बसलाय. एका पाठोपाठ एक विकेट मैदानाच्या आतमध्ये कोसळतायत. चांगली सुरुवात होणं गरजेचं होतं, परंतु इकडे पाहिजे तशी सुरुवात झालेली नाहीये. 1.5चा खेळ आतापर्यंत मैदानावरती कंप्लीट झालाय.
धावफलकावरती 6 ऑन दी बोर्ड. एका बाजूने जयरामच्या प्रत्येक षटकारासाठी श्रीनाथजी खटके यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार. फटका तर चांगला खेळलाय, कव्हरमध्ये उडवलाय आणि या चेंडूवरती एकच धाव. एक धाव आली आहे. एका धावे बरोबरीत संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 7 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 षटकांचा खेळ संपलाय. मित्रांनो, पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आपण छोटासा बदल करतोय आणि इकडे पुन्हा एकदा सौरभ सरांचा आवाज या मॅचमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल उर्वरितच्या या मॅचमध्ये. तोपर्यंत मात्र आजच्या रात्रीचा वेळ माझा इकडेच संपलाय. भेटू उद्या पुन्हा सकाळी याच मैदानावरती. तोपर्यंत धन्यवाद. हॅलो. यस. चला, आजच्या रात्रीतली शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला सुरू आहे. आमदार प्रीमियर लीग 5वा दिवस आणि 9व्या क्रमांकाचा सामना 5व्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती. 7 वरती 2. फुल लेनचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह केलाय. दरम्यान मात्र मागे फिल्डर आहे लॉंग ऑनला. बॉलला मात्र इकडे अडवताना जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे. धावास्वरूपी एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा सामना आणि एकीकडे हसन 11 वेळापूर तर त्यांच्या विरोधात जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब या दोन्ही टीमच्या दरम्यान ही लढत महत्त्वपूर्ण लढत आहे. कारण की दोन्ही टीमसाठी विजय हा महत्त्वाचा आहे स्पर्धेच्या दृष्टिकोनाने. ओ, चांगला फटका. गॅपला इकडे शोधलाय आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषा पार. फलंदाज दीपक यांच्या बॅटमधनं येतोय हा चौकार 4. नवनाथ भाऊ बनकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचा पुरस्कार दीपक भाकरे यांच्यासाठी जो या मॅच मध्ये असणार आहे. दरम्यान चौकार आलाय त्यांच्या बॅटमधनं. रनसंख्या चौकाराच्या मदतीने वाढत असताना याही वेळेसचा बॉल लॉफ्ट केलाय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये आणि अगदीच चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी काही का होईना 2 धावा या मात्र वाचवायचं काम क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. लॉंग ऑनला तिकडे खेळाडू तैनात होते. बॉलवरती जारीत्या ते वेगात गेले आणि धावास्वरूपी मात्र या 2 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र 14च्या स्कोअरवरती मयूर पाटील सध्याच्या घडला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आहे. दीपक रनसंख्या 14. याही वेळेसचा बॉल आवाक्याच्या खासा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच बाळू सर यांच्या माध्यमातून येत असताना आजच्या दिवसामध्ये 9 मॅचेस आपण बघितल्या. कालच्याही दिवसभरामध्ये संपूर्ण 9 मॅचेस झाल्या होत्या. यावेळेसचा बॉल मिस टायमिंग आहे. कनेक्शन तेवढं काही खास नाही. फिल्डर मात्र तिकडे तैनात आणि जोपर्यंत ते बॉलवरती येतील धाव इकडे कुठल्याच प्रकारची येणार नाहीये. सिंगल डबलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न. चौकार षटकारांनी धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून होतोय. 15 रन. याही वेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. धावा तितक्या काही मोठ्या प्रमाणावर खर्च केलेल्या नाहीये. ती जमेची बाब आहे J&J अर्थात जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब या संघासाठी. आता कनेक्शन कसं आहे विकेट देऊन जाईल तसं आहे. फलंदाज इकडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. आडव्या बॅटने फटका खेळला होता. बराच काळ बॉल मात्र तिकडे हवेत होता आणि डीप मिड विकेटला तिकडे झेल आपल्याला होताना पाहायला मिळाला आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता आडव्या बॅटने फटका खेळला. बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. डीप मिड विकेटला एक चांगला झेल टिपला गेलाय आणि धक्का लागलाय हसन 11 वेळापूरला मैदानाच्या आतमध्ये. विकेट येताना मैदानाच्या आतमध्ये जी की आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजून एक आल्या नवीन फलंदाज
केवळ टांगलाय बॉलला, एफर्ट तिकडे दमदार दिला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. लॉंग ऑनला जे मात्र खेळाडू होते, एफर्ट चांगला लगावला आणि धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. चांगला प्रयत्न, टाळ्यांची थाप मात्र तिकडे दिली जाते क्षेत्ररक्षकाला आणि धावा स्वरूपी इकडे मात्र पळून ज्या मैदानाच्या आतमध्ये धावा ज्या आहेत त्या मात्र घेतल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त एफर्ट बाउंड्री लाईनवरती जो की आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होते. गोलंदाजी मार्कवर अभिजोत. यावेळेसचा बॉल सरळ मात्र बॉलर टू कीपर अभिजोत खराडे यांच्या नावाची चर्चा बॅटिंगमध्ये, अभिजोतच्या नावाची चर्चा बॉलिंगमध्ये. काल याच वेळी रात्रीच्या सत्रात त्यांनी केलेली फटकेबाजी अफलातून, ज्यारित्या रिव्हर्सचे त्यांनी फटके दाखवले, प्रदर्शनी रिव्हर्सच्या फटक्यांची लावली होती. यावेळेसचा बॉल कव्हरच्या क्षेत्रात टॅप करत खेळलाय. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र आहेत. बॉलला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव जी मात्र पळून पूर्ण केली जाईल. कुपन नक्कीच लकी ड्रॉच्या माध्यमातून सध्याच्या घडला इकडे मात्र वाटले जातात आहे. ज्यांना कोणाला कुपनसाठी आपली नाव नोंदणी करायची आहे मुख्य मंचासाठी आपण संपर्क करू शकतात. 100 रुपयांचा कुपन आणि इलेक्ट्रिक स्कूटीचे मानकरी आपण मात्र बनू शकतात. ओ हो, फुलर यांचा बॉल कम्प्लिटली मिस्ड आउट. अंदाजच नाही आला बॉलाच्या वेगचा आणि सरळ मात्र चेंडू इकडे निर्धाव येताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी, ऑलराऊंड खेळ अभिजोत यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जो की होतोय. आणि या खेळाडूचं चांगलं करणं हे जे जे क्रिकेट क्लब अर्थात जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब या संघासाठी फार महत्वाचं आहे. डॉट बॉलने मात्र षटक पुढे. फुलाल्यांचा बॉल हलकासा डीप होत होता खाली, कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. तिकडे मात्र खेळाडू आहेत. बॅकअप मात्र जोपर्यंत खेळाडू करायला येतील तोपर्यंत धावस्वरूपी एक धाव इकडे मात्र पूर्ण केली जाईल. यष्टीरक्षक जे आहेत ओमकार टेके यांचं मी खरंच कौतुक करेल. ज्यारित्या बॉलर जसे बॉलवर आले ना ते त्याच्या आधी बॅकअपला येताना आपल्याला पाहायला मिळाले. जर का चेंडू सुटला तर धाव गेली नाही पाहिजे, त्या कारणाने यष्टीरक्षकाची एक चांगली निशाणी. याही वेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑनला मात्र खेळाडू आहेत. बॉलला मात्र अडवताय, रिटर्न करताय आणि तोपर्यंत एका धावेच्या मदतीने धावफलक जो आहे तो मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. काय बॉलिंग केली आहे अभिजोत. विकेट जरी मिळालेली नाहीये तरी देखील फक्त 6 धावा, 11 बॉलचा स्पेल टाकलाय. प्रभावित करणारी कामगिरी. शेवटचा बॉल अभिजोतच्या स्पेलचा. ओ हो, टांगा पलटी, घोडे फरार, फलंदाज बाद. अभिजोत खराडे रफ्तार से गिरफ्तार. फलंदाजाला इकडे मात्र बाद केलाय. काय यष्टी उडवली आहे, सरळ ऑफ स्टिक वरती मिसाईलच दागली आणि ढिशक्या फलंदाज बाद. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकता तिखट बॉल होता अक्षरशः आणि फलंदाज बाद होता असताना धक्का लागेल. अभिजोतला शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट. 20 वरती 4. वीस वरती 4 स्कोर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सत्यजित. तत्पूर्वी ओ हो, आत्महत्या, सुसाइड. नॉन स्ट्रायकर्स एंडला दोन्ही फलंदाज आपल्याला एकाच जागी पाहायला मिळाले आणि स्ट्रायकर्स एंडला बाकीचं काम मात्र तमाम केलं गेलंय. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मात्र बाद असणार आहेत.
21च्या स्कोरवरती 5 गडी बाद ही सध्याच्या घडीची स्थिती आहे. रात्रीच्या ऑलमोस्ट आता 11:30 वाजत आलेले आहेत, बट तरी देखील प्रेक्षकांची ही गर्दी बऱ्याच प्रश्नांचं उत्तर देऊन जाते. आयोजकांनी घेतलेली मेहनत ती मात्र यशस्वी झालेली आहे. आमदार प्रीमियर लीग हळूहळू आता बिझनेस एंडच्या दिशेने वळलेली आहे. खुल्या टप्प्याचा बॉल, हलकीशी अपील, डॉट बॉलच्या मदतीने ओव्हर मात्र पुढे जाईल. निर्धाव चेंडूने षटक पुढे जात असताना सोमनाथ जे 5व्या क्रमांकाचं षटक संघासाठी आपल्याला हाताळताना पाहायला मिळतात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी फिल्डर मात्र बॉलवरती येतात आहे. धावास्वरूपी इकडे मात्र एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी ते देखील यस नो आणि विकेट आहे की नाही पंचांचा निर्णय. ओ यू टी. अजून एक धक्का इकडे लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक इकडे मॅचेसचा आनंद घेतात आहे. रणजितजी मोरे यांच्या माध्यमातून एक कमेंट इकडे आलेली आहे की लकी ड्रॉ कसा टाकायचा ते. आपण मात्र मैदानावरती यायचं आहे, इकडे मुख्य मंचाशी संपर्क करायचा आहे, 100 रुपयाचं कुपन खरेदी करायचं आहे आणि 100 रुपयाचं कुपन फाडून इकडे मात्र आपण आपली नाव नोंदणी करायची आहे या लकी ड्रॉसाठी. तर ज्यांना कोणाला नाव नोंदणी करायची असेल ते मात्र नक्कीच मैदानावर मुख्य मंचाशी संपर्क करू शकतात. एवढ्या रात्री देखील मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात आहे. सर्वांचं स्वागत राहील. सर्वांच्या चांगल्या कमेंट्स येतात आहे. अमोलजी चव्हाण असतील, दीपकजी सावंत असतील, त्याचबरोबर साईबू चव्हाण असतील, सतीश राजपूत असतील, सर्वच जण मात्र रात्रीच्या 11:30 वाजता आणि त्याचबरोबर अनेक प्रेक्षक तालुक्यातील जे मात्र लाईव्हच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहे. सर्वांचं स्वागत आहे. तो एंडला लागलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला उडवण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत तिकडे पोहोचतील तोपर्यंत झेल इकडे ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडलेत कमी आणि फलंदाजाला मिळाली आहे सिंगलची हमी. 23 वरती 6 स्ट्रगल केलंय हसन 11च्या बॅटिंग ऑर्डरने या मॅच मध्ये पुरेपूर. बाळू सर, पांडुरंग सर आलेले आहेत. हिओ 23 वर 6. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा इकडे पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. अवंतरच्या स्वरूपात धाव मात्र वाढणार आहे. 24 धावा धाव फलकावरती जुडतील. 8 बॉल अजूनही यायचे बाकी. अनेक मान्यवर युट्यूबच्या माध्यमातून जोडत असताना चांगल्या कमेंट्स. जुबेरभाई पठाण मॅचचा आनंद घेतात आहे. हनुमंत भाऊ मॅचचा आनंद घेतात आहे. प्रत्येक जण आपल्या आवडत्या खेळाडूसाठी इकडे मॅच बघतोय. हनुमंतजी देखील मात्र सरपंच साहेबांसाठी या मॅच मध्ये जोडून आहेत आपल्यासोबत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बॉलर टू कीपर जाताना 24 वरती 6 आणि धावा काही इकडे यायचं सध्याच्या घडला तरी कारण दिसत नाहीये, कारण की फलंदाजांकडनं तितके काही खास प्रयत्नच होत नाहीये. चांगली बॉलिंग J&J क्रिकेट क्लबकडनं, जीवन भैया जानकर या क्रिकेट क्लबकडनं. हो रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि बॉलने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. दांडी गुल धक्का क्रमांक 7. 24च्या स्कोर वरती 5 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात बॉल जारी त्या यष्ट्यांना जाऊन आदळला आणि फलंदाज बाद. बॅटिंग साठी आता अमीन शेख मौलाना दाखल होतात. यांच्या प्रत्येक षटकारासाठी स्कोरर मोईन भाई यांच्याकडनं 500 रुपयांचा पुरस्कार. धन्यवाद पाटील सर. 24 वरती 7 स्कोर. माळशिरस तालुक्यात क्रिकेट प्रेमी मोठ्या प्रमाणावरती मैदानाच्या वरती येऊन उपस्थित येणारे म्हणा की यूट्यूबच्या माध्यमातून स्मार्ट टीव्हीवर असतील, यूट्यूबवर असेल, मॅच बघणारे म्हणा, सर्वच प्रेक्षक मोठ्या संख्येने क्रिकेटचे दर्दी आणि जिकडे क्रिकेट माळशिरसमध्ये तिथे होते गर्दी. माळशिरस तसा क्रिकेटसोबत बैलगाड्यासाठी देखील मात्र खास सुप्रसिद्ध आहे. बैलगाड्याच्या देखील चांगल्या स्पर्धा मात्र या विभागात सातत्याने होतात.
यावेळेसचा बॉल कनेक्शन टायमिंग प्रॉपर. चेंडू वरती केलाय आक्रमण आणि हा चेंडू करतोय आकाश भ्रमण. अटॅक आणि खेळ खटॅक. धावा 6 षटकार. सॉलिड सॉलिड 6. आणि दीपक भाकरे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा पुरस्कार या षटकारासाठी. तीस वरती 7 स्कोर. 5 बॉल यायचे बाकी आहेत. येतील का 2 ते 3 मोठे फटके. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळलाय लॉंग ऑनला. इकडे मात्र क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहे. तोपर्यंत एक धाव इकडे मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. सिंगलच्या मदतीने संतुष्टी मानलेली आहे. आजच्या रात्रीतला हा शेवटचा मॅच आहे. 9वा सामना आहे आजच्या रात्रीतला. 30 वरती 7 आहे सध्याच्या घडीचा स्कोर. धावस्वरूपी ओ हो थ्रो करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे पोहोचलेत आणि धावस्वरूपी या एका धावेच्या मदतीने रनसंख्या वाढती आहे. फ्लाईट मधून मॅच पाहत आहोत आम्ही. कृष्णा क्रिक यांची ही कमेंट आहे आणि आय गेस हे कृष्णा पवारच असावेत, कारण की आज जर बघितलं तर कृष्णा पवार चुरू प्रीमियर लीग साठी देखील मात्र इकडे निघालेले आहेत. tenniscricket.in याच वाहिनीवर तुम्हाला चुरू प्रीमियर लीग ही देखील मात्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आणि कृष्णा पवार देखील जयपूरच्या दिशेने मात्र रवाना झालेले आहेत. या स्पर्धेतही त्यांची कामगिरी दमदार राहिली आहे. त्यांचाही संघ मात्र क्वालिफाय आहे. तेही मात्र शेवटच्या दिवशी नक्कीच जोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. 34 वरती 7 स्कोर. चला नवीन बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरितरित्या पाठवायचे आहेत. वेळ मात्र वाचवायचा आहे. धावफलक 34 वरती 7 आहे सध्याच्या घडीला. यावेळेसचा बॉल शेवटच्या बॉलला 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमारेषा पार पाठवलाय. 4 धावा इकडे मात्र मिळतील आणि अशा रीत्या हा पहिला डाव इकडे जो की पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 षटकांच्या अखेरीस 40 धावा या धावफलकावरती लागतील आणि ते लक्ष सध्याच्या घडीला मात्र उभं राहील फलंदाजी करणाऱ्या समोर संघासमोर. एकोणचाळीस धावा झालेल्या आहेत आणि 40 धावा इकडे मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत.
प्रत्येक विकेटला रोहन सरोदे यांच्या प्रत्येक विकेटला इकडे 100 रुपयांचा पुरस्कार. पत्रकार अण्णा भाऊ बनसोडे यांच्या माध्यमातून 500 त्यांचे मेहुणे आहेत रोहन सरोदे, त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा पुरस्कार. हलक्या हाताने यावेळेस मात्र टॅप करत खेळलाय अभिजित. इकडे मात्र कुठल्याच प्रकारचा धोका पत्करत नाहीये. 40 धावा इकडे मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. खूप साऱ्या गोष्टींसाठी आजचा दिवसही मात्र लक्षात ठेवला जाणार आहे. अभिजित पुढचा बॉल, फुलाल्यांचा बॉल, मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे आहेत. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लगातारचे 2 निर्धाव चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये रोहन सरोदे यांच्या माध्यमातून डिलिव्हर झालेले आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल इकडे मात्र हाताळला गेला होता. नन फॉर नन. रिव्हर्स खेळलाय आणि बॉल इकडे मात्र थर्ड मॅनची सीमारेषा गाठतोय. अभिजित खराडे यांचा शो मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. चेंडू सरळ सीमारेषा पार. धावा मिळतात इकडे 4 चौकार. रनसंख्या या चौकाराच्या मदतीने वाढेल. अभिजितची आपण चर्चा करत होतो, फॉर्म आहे या खेळाडूकडे आणि रात्रीचं सत्र म्हटलं की अभिजित यांचे सूत्र मात्र मग कामाला लागतात. फलंदाजी करत असताना 4 मिळाला अभिजितला. याही वेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड. समोर मात्र क्षेत्ररक्षक, हलकासा फंबल, तोपर्यंत 1 रन इथेही मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न राहणार नाही. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे. 5 धावा, शेवटचे 2 बॉल यायचे बाकी. ओमकार यांना मात्र आता आपण स्ट्रायकर एंडला बघतोय. काल यांनी देखील फार प्रभावित केलं होतं आपल्या फलंदाजीने. धावफलक 5 रन, शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. फुलाल्यांचा बॉल डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. फिल्डर पोहोचतील. सिंगलने मात्र दुसरीलाही इकडे कन्वर्ट केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अभिजित आणि त्याचबरोबरीने ओमकार यांच्यामध्ये. 40 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही फलंदाजांचा एक प्रयत्न राहणार आहे. सामना तसा आटोक्यात आहे त्यांच्या, बट जेवढ्या लवकर हा सामना रफादफा करण्यात येईल, कारण की रन रेटवर खासा बूस्ट मिळेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉल चाललाय सीमारेषा पार. षटक समाप्तीचा इशारा आणि पहिल्या षटकात धावा आलेल्या आहेत तब्बल 11 बिनगडी बाद. 1 ओव्हर 11 बिनगडी बाद असताना ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. कुठलीच संधी नव्हती बॉलला रोखण्याची आणि बॉल अगदीच वेगात घरंगळत चौकारासाठी 4 रन. नवनाथ बनकर यांच्या माध्यमातून विकेटसाठी गोलंदाजांना 200 रुपयांचा पुरस्कार या षटकात असणार आहे. 11 रन लागलेले आहेत स्कोरबोर्ड वरती. आपण बघत आहात आजच्या रात्रीतली ही शेवटची लढत जीवन भैया जानकर आणि त्यांच्या टीमच्या विरोधात टाकली आहे. अस्सन 11. 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळणार आहे. अतिशय जबरदस्त स्पर्धा मात्र आपण अनुभवली आहे आमदार प्रीमियर लीग. आणि उद्या मात्र या स्पर्धेचा लीग स्टेजेसचा शेवटचा दिवस रंगणार आहे. आणि मग उद्याच्या रात्री तुम्हाला जो काही शेवटच्या दिवसाचा कार्यक्रम राहील या स्पर्धेचा कशारीत्या राहील तेही मात्र कळवलं जाईल. आणि इकडे मुख्य मंचाच्या दिशेने लॉंगॉनच्या वर्ण सरळ मात्र मेन स्टेजला बॉल येऊन धडक मारतोय. ओमकार यांच्या बॅटमधनं मात्र षटकार येतोय. 6 रन, सुपर स्ट्रोक, 6 धाव्यांसाठी. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो ऑन दी अप मात्र स्ट्रोक खेळला होता. 6 धावा इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. खुल्या टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. सरळ मात्र बॉलर टू कीपर. हलक्या हातांनी कट केला होता. 18 धावा इकडे धाव फलकावरती आहेत. 3 बॉल अजूनही यायचे बाकी. ओहो, डीप एक्स्ट्रा कव्हरला. वा भाई वा. याच गोष्टीबद्दल आपण बोलत होतो की
जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब ची सलामीची जोडी ओमकार आणि अभिज्योत प्रयत्न करतील जितक्या लवकर धावा बनवता येतील तितक्या लवकर बनवण्याचा. चौकाराच्या मदतीने रनसंख्या वाढली आहे. मागे मात्र क्षेत्ररक्षक बॉलला अडवतील. डॉट बॉलच्या मदतीने ओव्हर मात्र पुढे. शेवटचा बॉल यायचा बाकी. रनसंख्या 22 रन. उद्याच्या दिवसात तब्बल 10 मॅचेस या लीग स्टेजेसच्या होणार आहेत. प्रत्येक मॅचचं आपलं एक वेगळं महत्त्व हे मात्र राहील. प्रत्येक टीमसाठी उद्याचा मॅच महत्त्वाचाच राहील. काही संघांची पकड मजबूत आहे, काही संघांची ढिल्ली आहे. बट ज्या संघांची पकड थोडीशी ढिल्ली आहे ते मात्र आता पॉईंट्स टेबलवर आपली पकड मजबूत करायचं काम करतात आहे. रनसंख्या या 4 धाव्यांनी पुढे जातीये. ओव्हर मात्र पूर्ण होतीये आणि हा चौकार इकडे मात्र जुळतोय. चौकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढत असताना 2 ओव्हरच्या अखेरीस 24 बॉलमध्ये 14ची गरज. सव्वीस 26 फुललेंचा बॉल अलॉंग दी कार्पेट. फिल्डर मात्र मागे वेगात बॉल वरती जातात आहे तोपर्यंत 2 रन. एफर्ट मात्र चांगला होता. धावास्वरूपी 2 धावा इकडे मिळताना रनसंख्या 2 धावांच्या मदतीने पुढे 28 वरती. आणि रोहन सरोदे इकडे मात्र स्ट्राईक करताना फुललेंचा बॉल टाकला होता. 500 रुपयांचा पुरस्कार. बनसोडे साहेबांच्या माध्यमातून जो की दिला जाणार आहे या विकेटसाठी रोहन सरोदे यांना. आणि रोहन सरोदे यांनी कोणाची विकेट मिळवली आहे? अभिज्योत कराडे. प्लेड ऑन इकडे आपल्याला होताना पाहायला मिळाले अभिज्योत. आणि आल्या पावली आता मात्र तंबूच्या अस्त्रीला परततात आहे. 28च्या स्कोरवर पहिला धक्का. नवीन फलंदाज आता विशाल हे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात आहे. 28 वरती एक स्कोर. 12ची गरज आहे केवळ आणि केवळ. 6 षटकांचे सामने अतिशय वेळेत सर्व सुरळीतरित्या आणि प्रत्येकाची आपापली वेगळी मेहनत राहिली आहे. कोणी पंचगिरी करून स्पर्धा गाजवली आहे, कोणी नक्कीच लाईव्ह करून ही स्पर्धा गाजवली आहे, कोणी आयोजन समितीत राहून आतापर्यंत ही स्पर्धा गाजवली आहे आणि ज्याची त्याची अतिशय प्रामाणिक मेहनत या स्पर्धेबाबतीत राहिली आहे. धावफलक 28. फुलटॉस आणि फुलटॉस वरती 4 रन. विशाल आल्या डीप स्क्वेअर लेगला हा फटका आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आहे आणि 4 धावा इकडे मात्र मिळवतात आहे. प्रेक्षक जे मात्र नक्कीच लाईव्हला मॅचेसचा आनंद घेतात आहे त्यांचंही स्वागत. नक्कीच कमेंट करा काय वाटतं तुम्हाला ग्रुप बी मधनं कोणते ते 4 संघ राहतील जे उद्याच्या दिवसात ग्रुप क्लिअर करून आपली जागा बनवतील क्वार्टर फायनल्सच्या दिशेने. कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. ज्या ज्या कमेंट राहतील आम्ही त्यांचा नक्कीच उल्लेख करू. बट दरम्यान काय अजून एक विकेट. फलंदाज विशाल आले, चौकार खेळला आणि तदनंतर आता विशालही पवेलियनच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. फटका आपण बघू शकता ज्यारीत्या खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. इलिव्हेशन तितकं काही खास मिळालं नाही आणि क्षेत्ररक्षक हलकेशे वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रात तैनात आणि झेल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रात्रीचे 11:50 झालेले आहेत. फिनिशिंग टचेस आता जे राहिले त्या मॅच मध्ये ते देण्यासाठी दाखल होतात आहे जीवन भैया जानकर. 32 वरती 2 ही सध्याची घडीची स्थिती. 8 धावा केवळ आणि केवळ बनवायच्या आहेत. आणि जीवन भैया आल्या पहिल्या बॉल वरती बॉल गेलाय सरळ 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 सीमा रेषा पार. क्या बात है. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा
विचारून घे या जगात जो कोणी आम्हाला नडतो तो दिसतो डायरेक्ट ढगात. नाव आहे जीवन भैया जानकर. जे अँड जे सिक्सर. 2 पाहिजे, 2 बनवायचे. 38 झाले, 2 पाहिजेत. दोन धाव्यांची गरज आहे केवळ आणि केवळ. आल्या जीवन भैया यांनी मात्र जो तडाखा दाखवलाय, जबरदस्त माहोल बनवून टाकलाय. रात्रीचे 11:50 झालेत, बट अचानक प्रेक्षकांमध्ये एक वेगळा जोश या फटक्याच्या मदतीने संचारलाय. 2 धावा पाहिजेत. येईल का अजून? येईल का एखादा पटका? हलक्या हातांनी दिशा देण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या मदतीने. ओव्हर इकडे मात्र पूर्ण होईल आणि 3 षटकांच्या अखेरेस धावफलक 38, 2 गडी बाद, 2ची गरज. तर नक्कीच आपण उल्लेख करत होतो जे प्रेक्षक लाईव्ह वरती जुडले आहेत, 4 संघ कोणते राहणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये जे ग्रुप क्लिअर करतील. हनुमंतजी यांची मात्र एक कमेंट आलेली आहे. आमच्या सरपंच साहेबांचा संघ राहणारच. नक्कीच जो संघ सध्याच्या घडीला खेळतोय जीवन भैया जानकर यांचा, त्याच संघात सरपंच साहेब देखील आहेत. अलॉंग दी कार्पेट इकडे मात्र खेळाय, 1 धाव मिळून जाईल. चला आता एका धावीच्या मदतीने धावफलक मात्र पुढे. स्कोर्स आर लेवल नाव. महेश साठे यांचं म्हणणं आहे डीजी पॅन्थर्स जाणार. डीजी पॅन्थर्सही चांगलं क्रिकेट खेळली आहे. एक सामना गमावलाय बट प्रभावित केलंय त्याही टीमने खूप. टॅप करत सामना मात्र इकडे ओव्हर दी 9 लिहिला आहे. जीवन भैया जानकर क्रिकेट क्लब या मॅच मध्ये विजय मात्र मिळवत आहे. अभिनंदन राहील संपूर्ण टीमला. वन साइड डॉमिनन्स कशाला म्हणतात हे मात्र इकडे दाखवलंय. आणि कालच्याही रात्रीत एक सामना जिंकला, आजच्याही रात्रीत मात्र एक सामना जिंकलाय. आणि या सामन्याच्या सामनावीराचा पुरस्कार जातोय ओमकार टेके, जे मात्र म्हणतात मॅन ऑफ द मॅच. आणि अशा रीत्या आजची रात्र ही मात्र